नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगेंवरती त्यांच्याच आंदोलनातील सहकार्यानं सनसनाटी आरोप केलाय. जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, त्यामुळे आता जरांगेंचे 100 पापं भरली आहेत अशी टीका बारस्कर महाराजांनी केली आहे. त्यानंतर जरांगेंनी तुकोबारायांची माफी मागितली, तर गुप्त बैठकांवरूनही बारस्करांनी गंभीर आरोप केलेत. पाहूयात. आणि याची आश्रू मगरीचे आश्रू येतं, नक्राश्रू त्याला म्हणतात आमच्याकडे. आणि या जरांगेंनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली. ज्याच्या पुढे नाव आहे त्या महाराजाची वाक्यरचना बघ. तू काय याचा मावर महाराजे बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता हाकता. जरांगे पाटलांसोबत मराठा आरक्षणात सहभागी झालेले अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटलांवर स्फोटक आरोप केले. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे. आम्ही म्हणत नाही, जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत. बसा शांत, थोडं डोकं दुखायला लागलं मावा तिकडे. आलात 15 दिवसातून एकदा लागला तुकाराम महाराजांनी काही सांगाल. महाराज मी शांत व्हा, फक्त मी महाराजांचा निरोप कळतं मला. संत भिंत सगळे कळते, मी सगळ्याला मानतो. वा मागं तिकडे. संत फंत म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जरांगेंनी अपमान केला, त्यामुळे जरांगेंचे 100 अपराध भरले अशी टीका बारस्कर महाराजांनी केली. तर उपोषणाच्या चिडचिडीतून चुकून शब्द निघाले असं म्हणत जरांगेंनी तुकाराम महाराजांची माफी मागितली. जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल, तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत, याच्या हातून पाणी पिऊ का नको. काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल. हा मी याला सांगितलं, अहो मी देऊन आलो. तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ते मला नको सांगू, संतन फिंतन मला सारं कळतं. ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. प्रायचित्त सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी. हो, 1 दिवसाचं मौन धरून प्रायचित्त सुद्धा करीन. हे सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणीसाठी तुकाराम महाराजांसाठी काही पण जगद्गुरू तुकाराम महाराजांसाठी काही पण. फक्त त्यावेळेस मात्र गेला असेल हे मोठ्या मनानं मी मान्य करतो की ती परिस्थिती भयान असते. मी तोंडात सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल, कारण ती त्या चिडचिडीत गेली असेल. त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका, तो करणारच, कारण त्याला दिलेला आहे. त्याला आता तो ठेका दिलेला आहे. उपोषणादरम्यान जरांगेंची तब्येत बिघडल्यानं त्यांना पाणी पिण्याची विनंती केली, पण मी मोठा होईल या अहंकारातून जरांगेंनी माझ्या हातून पाणी घेतलं नाही असा आरोपही बारस्करांनी केला. तर बारस्कर म्हणजे सरकारचा माझ्या बदनामीसाठीचा ट्रॅप असल्याचा पलटवार जरांगेंनी केला. मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे. मी देऊन आलो, आपण एक ग्लासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलनी ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात. ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण. आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत, याच्या हातून पाणी पिऊ का नको. काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल. त्याला पाणी पाजायचं होतं वाटतं त्याच्या हाताने. मला त्याला मोठं व्हायचं होतं. आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळविलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो. मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असते मराठ्यात जीवावर. त्यांना 2-3 जण आहेत त्याच्या संघ, 2-3 जण आहेत त्याच्यात. कारण ते बच्चू भाऊ संघ यायचं, मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात. बारस्कर महाराजांनी जरांगेंवर गुप्त बैठकीचाही आरोप केलाय. कुठं कशा बैठका झाल्या हे सांगतानाच जरांगेंवर बारस्करांनी शंका उपस्थित केली. TV डिसेंबरला कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली. ती म्हणजे इंटरनेटवर आहे. दुसरी गुप्त मिटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये, MIDC मध्ये, तिथं ते मुक्कामाला होते. त्याचा टायमिंग सांगतो, 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा पाषाण रोड आहे, ते औंधचा परिसर आहे, राजभवन आहे. तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च अधिकारी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले. मला म्हणले तुम्ही बसा. मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा म्हणलं. त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती. लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले होतं. आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे.
एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. तुला काही मिळेल नाही का, तू आहे त्याला काही मिळेल नाही. हा, शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक. तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे, त्याच्या माध्यमातून. पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून असला महाराज असतो काय? मग ज्याच्या पुढं नाव आहे त्या महाराजाची वाक्यरचना बघ. तू काय याचा महाराज बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता हाकता. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागण्याची तारीख होती. पण एक फोन आला आणि 10 तारखेपासूनच जरांगेंनी उपोषण सुरू केलं, असा आरोपही बारसकरांनी केला. मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणास ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का. 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली. त्यांचा तर मंचक फार पवित्र आहे तो असा. तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे आहे सगळे. त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी. आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका. ऐका ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मिटिंग घ्यायची होती आपल्याला मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत 16ला अधिकारीने आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे. कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. हे तेच बारसकर आहेत जे जरांगेंसोबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात होते. मात्र आता बारसकर जरांगेंवर अक्षरशः तुटून पडले. अधिकाऱ्यांना आईवरून शिव्या आणि अनेकांची घरं उद्ध्वस्त केल्याचा आरोप बारसकरांनी केलाय. त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे लावलेला आहे. महिलांच्या बद्दल कसं बोलावं, हां अशीच असती सुंदर आमुची आई. शिवाजी महाराजी संस्कृती ना त्यांनी शिकवलं ना. मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या. काय म्हणतात, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत. हा लोळतोय आमच्या ग्रामीण भाषेत. आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं, तुझ्या आईचा. मी बोलणार नाही पुढं. टिंब 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 टिंब. जरांगे माझा दुसरा प्रश्न आहे, मी बोलणारच नाही त्याला. जरांगे पाटील म्हणणार नाही, मला मारून टाका. त्याला मारायचं ना. अरे काही काला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलं का? पण मी खरंच बोलणार. जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत. ज्याचं घर उद्ध्वस्त केलं वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं. आतापर्यंत अशा प्रकारे जरांगे पाटलांवर कुणीही आरोप केले नाही किंवा अशी टीकाही केली नाही. पण बारसकरांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंना घेरलंय. 1 दिवसाआधीच मंत्री छगन भुजबळांनी विधानसभेत बारसकर महाराजांचं नाव घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बारसकरांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र आपला आणि भुजबळांचा काहीही संबंध नाही असं बारसकरांचं म्हणणं आहे. आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलं आहे समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही. माझ्यावर अजून एक आक्षेप, हा छगन भुजबळचा माणूस आहे. छगन भुजबळचा माणूस हा सरकारचा माणूस आहे. हा मोठा आक्षेप आता सध्या तुम्ही हा फुटला. कुणी काही बोलू शकतं. हा त्यांचा, मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही. अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो, तो सरकारला निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला, तिने काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो. आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, 13वा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. बारसकरांच्या टीकेनंतर जरांगेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तुकाराम महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून जरांगेंनी माफी मागितली. पण बारसकर म्हणजेच सरकारचा ट्रॅप असल्याचा जरांगेंचा आरोप आहे. अंतरवाली सराटीहून संजय सरवदेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.